नमस्कार, मैं नरेश बुपचे सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। दर्शकों, सावधान, गोंदिया में आपकी गाड़ी पर है एएनपीआर कैमरों की नजर, नियम तोड़ने पर कटेगा ऑटोमेटिक चालान। गोंदिया, अब गोंदिया शहर में ट्रैफिक नियमों को तोड़ना वाहन चालकों को महंगा पड़ने वाला है। शहर के अलग अलग चौराहों पर लगे ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन एएनपीआर कैमरों ने अपना काम शुरू कर दिया है। अगर आप ट्रैफिक नियमों का उल्लंघन करते हुए इन कैमरों में कैद होते हैं तो आपके वाहन पर सीधे तौर पर ऑटोमेटिक चालान कट जाएगा। इस नई प्रणाली का उद्घाटन आज गोंदिया के पुलिस अधीक्षक श्री गोरख भामरे ने जिला ट्रैफिक शाखा में किया। इस मौके पर उन्होंने कहा कि ये कैमरे ट्रैफिक व्यवस्था को सुधारने और हादसों को कम करने में मदद करेंगे। ट्रैफिक पुलिस इंस्पेक्टर नागेश भास्कर ने भी इस पहल की सराहना की। गोंदिया शहर में बढ़ती भीड़ और ट्रैफिक नियमों के उल्लंघन की घटनाओं को देखते हुए पुलिस विभाग ने ये कदम उठाया है। शहर के विभिन्न हिस्सों में लगाए गए सीसीटीवी और एएनपीआर कैमरे अब न केवल ट्रैफिक व्यवस्था पर नजर रखेंगे बल्कि चोरी और अन्य अपराधों को रोकने में भी सहायक होंगे। इन हाईटेक कैमरों की मदद से ट्रैफिक नियमों का पालन न करने वालों पर लगाम लगेगी। ये निश्चित है कि आने वाले दिनों में गोंदिया जिले में नियम तोड़ने वाले वाहन चालकों को ऑटोमेटिक चालान भरना पड़ेगा। इसलिए वाहन चलाते समय ट्रैफिक नियमों का पालन करें और सुरक्षित रहें। गोंदिया जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखा आहे ते आज आपण सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले आहे। याच्यामध्ये शहरातील विविध भागात जे सीसीटीव्ही कॅमेरा लागलेले आहेत त्यांना एकाच ठिकाणी त्यांना मॉनिटर करण्याची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडिंग कॅमेरा लावलेला आहे, ज्याच्याद्वारे ऑटोमॅटिक जे व्हेकल्स ट्रॅफिक रूल्स ब्रीच करत असतात त्यांना आपण ऑटोमॅटिक फाईल इथून ऑफिसमध्ये बसून करू शकणार आहोत। सध्या एक कॅमेरा आपण आंबेडकर चौकातील ब्रिज आहे तिथे लावलेला आहे। जास्तीत जास्त व्हायलेशन्सच्या तक्रारी तिथे प्राप्त होत असतात, विशेष करून रॉंग साईडने जे ड्राईव्ह करतात, तर त्यांना मॉनिटर करण्यासाठी आणि त्यांना फाईन करण्यासाठी आपण हा पहिला कॅमेरा तिथे सुरू केला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच अजून 15 कॅमेरे, एकूण 16 आपण ते नंबर प्लेट रीडिंगचे कॅमेरे इन्स्टॉल करणार आहोत। त्याचबरोबर बुलेट कॅमेरा, PTZ कॅमेरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून आपण शहरातील सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि ट्रॅफिक रेग्युलेशन अधिकाधिक टेक्नोसावी करण्यावर भर देणार आहोत। आणि त्याची सुरुवात आज इथून आपण आज केलेली आहे। तर याचा शहराच्या कायदा सुव्यवस्थेला, क्राईमला आणि ट्रॅफिक रेग्युलेशनला नक्कीच फायदा होणार आहे। आज आपण या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याद्वारे ई चालान प्रणालीद्वारे वाहतूक मोडणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची प्रणाली गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आणलेली आहे। या प्रणालीद्वारे CCTV कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर ॲटोमॅटिक चालान होणार आहे। त्यामुळे नक्कीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर वचक बसणार आहे। सध्या आपण आंबेडकर चौक या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवलेला आहे। त्याद्वारे पुलावरती विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नागरिकांना, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना ॲटोमॅटिक दंड होणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर नक्कीच आळा बसणार आहे। या प्रकारचे जवळजवळ 16 कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे आणि यापुढचे अजून ॲटोमॅटिक सिस्टीम असलेले कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे।